नागपुर के एमआईडीसी पुलिस स्टेशन अंतर्गत इंदिरा माता नगर इलाके में देर शाम उपद्रव की सनसनीखेज घटना सामने आई है। कुछ असामाजिक तत्वों ने इलाकों में खड़ी वाहनों को जमकर तोड़फोड़ कर दहशत का माहौल बना दिया। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार उपद्रवियों ने अचानक हमला करते हुए कई बार कार, बाइक और ऑटो के शीशे तोड़ दिए। घटना इतनी अचानक हुई कि लोग संभाल नहीं पाए और आरोपी मौके से फरार हो गए। घटना के बाद पूरे इलाके में भय और तनाव का माहौल बन गया है। स्थानीय लोगों में सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और हालात को तुरंत काबू में लिया। माझा ऑटो रस्त्यावर उभा होता घराजवळ, हे चाकू काही हाकी घेऊन त्यांनी इकडून त्यांनी धावत गेले नाही, ऑटो फोडत गेले। किती लोकांची गाडी फोडली इथे? 10 ते 20 लोकांची फोडले। हा कोणता नगर आहे? इंदिरा माता नगर। हे कुठे येते? हिंगणा तहसील नगर परिषद। पोलीस स्टेशन कोणते येते? एमआयडीसी। तुम्ही पोलीसला कॉल केला होता? हो, पोलीस किती घंट्यामध्ये आले? अर्धा एक घंट्यामध्ये आले। ठीक आहे, आता मांग काय? मग काय कारवाई पाहिजे। काही नाही झालं। इथे 2 दिवसा पहिले जे मॅटर झालं होतं त्यांचाच राग काढला होता। त्यांना म्हटलं होतं की एका काकाजीने की दारू बंद करा तुम्ही, इथे काय हे तुमचं असं अवैध धंदा चालणार नाही। पण त्यांनी तोच राग पकडला, त्यांनी कंप्लेंट केली। त्या काकाजीच्या जीवित हानी झाली होती त्या दिवशी त्यांना जीवेनं मारण्याची धमकी दिली आणि मारलं पण त्यांना जीवेनं। तोच राग त्यांनी आज आले त्यांच्या घरावर त्या काकाजीचा जानलेवा हमला झाला। त्या काकाजीने आज, त्यांचं नाव शंकर काळे आहे, त्या काकाजींना आज आपला जीव वाचून दुसऱ्याकडे आपल्याला त्यांचा जीव लपवा लागला। तर तोच राग त्यांनी आज पूर्ण वस्तीमध्ये काढला। तोच राग किती गाडी फुटली होती आज टोटली इथून पकडली तरी अंदाजे आपण सांगू शकतो 15 ते 20 गाड्या त्यांनी फोडल्या आहे। त्याच्यामध्ये 4-5 ऑटो आहे आणि 10-12 टू व्हीलर आहे आणि कोणाच्या घरावर हमला पण झाला। माझ्या गाडीचं नुकसान झालं हे, आणि हे टू व्हीलरचं माझी गाडी आहे, हे नुकसान झालं आहे। आणि माझ्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे लागले, फुटेज तुम्हाला मिळून जाईल। अर्धा ते 1 तास लावला यांनी यायला, इथे स्पॉटवर यायला त्यांनी अर्धा तास तर लावलाच त्यांनी। आता पीआयने आश्वासन दिलं आहे? पीएसआयने आश्वासन दिलं आहे, पण काय त्यांना आपण काय म्हणणार? ते आज म्हणतात कारवाई करू, उद्या आम्ही त्यांना कंप्लेंट केली तर त्यांना माहित होतं उद्या आमच्या जीवावर हानी आहे। कार्ड देत होता आणि आमच्या घरासमोरची गाडी फोडली। माझ्या पतीला मागून काहीतरी घेऊन होता, हातामध्ये मारत होता आणि एक मुलगा मारून पण पडाला। काय म्हणजे कुठचे लोक होते? वस्ती मधलेच लोक आहे। म्हणजे काय गुंडेपुरीचे? गुंडे आहे, दारू विकतात, गांजा विकतात, चरस विकते। खूप सारे लोक, माणसं कुठले जमा होते। आम्हाला खूप त्रास आहे त्यांचा। कोणी का फोडला इथे? पहिले कुठून फोडणं चालू केलं? ते तिकडनं खालून फोडत आले। 15 लोकांची गाड्या फोडल्या म्हणा। किती लोकांची गाडी फोडली? 15 ते 20 लोकांचे। पुलिस ने अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है और आसपास लगे सीसीटीवी कैमरों के फुटेज खंगाले जा रहे हैं। यामध्ये आम्ही गँग तडीपार म्हणून 2 आरोपी आहेत। त्यापैकी एक बाका म्हणून, उर्फ बाका म्हणून नाव आहे त्याचं, तो एक आणि त्याचा मित्र, असे दोघेही अचानक शहरात आले आणि त्याची आई आणि तो एकटाच राहतो आणि त्याने अशा बऱ्याचशा गाड्या फोडलेल्या आहेत। या ठिकाणी आम्हाला माहिती मिळताच आम्ही आणि आमचा पूर्ण डीबी स्टाफ, API बनसोड, सयाम आणि पूर्ण डीबी स्टाफासह स्वतः मी या ठिकाणी हजर आहेत। या ठिकाणावरून सदर आरोपीचं लोकेशन घेऊन आम्ही रात्रीला नाकाबंदी करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याला शोध घेत आहोत। त्याला तात्काळ अटक करून आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि यानंतर समाजामध्ये किंवा या एरियामध्ये त्याची कुठल्याही प्रकारची दहशत यापुढे आम्ही सहन करून घेणार नाही आणि त्याच्यावर एवढी जबरदस्त कारवाई करू की यापुढे आयुष्यात कधी तो पुन्हा अशी कारवाई करू शकणार नाही। सर, हे कॉलनी कोणती इथे तोडफोड झाली? शारदानगरचा हा एक मजूर वर्गाचा रहिवास एरिया आहे। यामध्ये सर्व काम करणारे मजूर वगैरे राहतात। या एरियामध्ये त्याचं घर आहे, त्याची आईसोबत राहतो आणि या एरियामध्येच तो तडीपार आपण केल्यामुळे तो कधी नव्हत येत असतो आणि तो आल्यानंतर आपल्याला जेव्हा पकडलेला आहे त्यावेळेस त्याच्यावर कारवाई केलेली आहे। आणि आज आम्हाला अशी तक्रार भेटली की असं कारवाई त्याने अशी तोडफोड केलेली आहे। तात्काळ आम्ही पोलीस स्टेशनचा स्टाफसह आम्ही स्वतः हजर आहोत आणि त्याच्यावर एक व्यवस्थित अशी कारवाई करू की पुन्हा अशी दहशत ह्या नागपूर शहरामध्ये, या एरियामध्ये पसरणार नाही, याची आम्ही MIDC पोलीस सर्व नागरिकांना एक शाश्वती देतो। इथे पूर्ण बंदोबस्त लावला पोलीस? पूर्ण बंदोबस्त आहे। आम्ही स्वतः हजर आहोत आणि आमचा स्टाफ इथे वेळोवेळी व्हिजिट करते। लोकांना काय एक आव्हान करजा, म्हणजे असं इल्लीगल लोकांना आम्हाला अहवाल करतो की अशा पद्धतीनं जर इल्लीगल कोणी ॲक्टिव्हिटी करत असेल, अशा पद्धतीची कारवाई करताच आम्हाला तात्काळ 112वर कॉल करावा किंवा माझा नंबर मी स्वतः दिलेला आहे। त्यांनी डायरेक्ट मला कॉल केला, मी स्वतः माझ्या स्टाफसह हजर होईल।
पुलिस का कहना है कि आरोपियों की जल्द पहचान कर उन्हें गिरफ्तार किया जाएगा। साथ ही इलाके में सुरक्षा बढ़ा दी गई है और लगातार पेट्रोलिंग की जा रही है। ब्यूरो रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।